नराधमांच्या क्रूर कृत्याची बळी ठरलेल्या कोपर्डीतल्या निर्भयाचं स्मारक उभं केलं जातंय। भैय्यूजी महाराज यांच्या सूर्योदय परिवार आणि निर्भयाच्या कुटुंबियांकडून हे स्मारक साकारलं जातंय। 13 जुलैला कोपर्डीच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या पार्श्वभूमीवरती भैय्यूजी महाराज यांच्याशी आम्ही खास बातचीत केली आहे। पाहूयात। संपूर्ण राज्याला ज्या घटनेनं हादरवून सोडलं होतं त्या कोपर्डीच्या घटनेला 13 जुलैला 1 वर्ष पूर्ण होतंय। या 1 वर्षामध्ये खरं तर या घटनेनंतर राज्यामध्ये एक फार मोठी क्रांती झाली, अनेक आंदोलनं निघाले, अनेक अर्थाने महिलांचे प्रश्न, समाजाचे प्रश्न जे आहेत ते चर्चेत आले। परंतु आज 1 वर्ष पूर्ण होत असताना निर्भयाला आदरांजली वाहण्यासाठी भैय्यू महाराजांच्या परिवाराच्या वतीनं एक शिल्प कोपर्डीमध्ये साकारण्यात येतंय। आता भैय्यूजी महाराज माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकी सगळी संकल्पना काय आहेत। गुरुजी, काय नेमकं असणार आहे? 1 वर्ष पूर्ण होतंय। प्रश्न हा एक कोपर्डी विषयाचा प्रश्न नाही आहे, पण एक प्रतीक म्हणून कुठेतरी एक आम्ही सार्वभौमिक जेवढे काही असे नारी शक्ती आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांना एक प्रेरणास्थान मिळायला पाहिजे की जशी ती प्रबळ होती, जशी ती एक तिची जी खेळाडू वृत्ती होती, ती चांगली एक कबड्डीपटू होती, तिचे जे गुणात्मक विश्लेषण आहे, पण तरी कुठेतरी जी सामाजिक विषमता, सामाजिक जी परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने अल्पवयीन मुलींवर ज्या पद्धतीचे अत्याचार वाढत चाललेत ते कुठेतरी समाजाने पाठबळ म्हणजे ते थांबवण्यासाठी पाठबळ उभं राहायला पाहिजे। आणि त्यासाठी कुठेतरी आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जातीयवादाच्या पलीकडे जाऊन, कुठेतरी आपण कुठले तरी विषयांच्या पलीकडे जाऊन आपण खरं सन्मान आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण कुठं म्हणजे एखादा इव्हेंट किंवा दाखवण्यासाठी करण्यापेक्षा आपण खरोखर काहीतरी गोष्टी भावनिक असतात आणि ते जीवाला भिडलेले असतात। आणि हे एक मात्र तिचाच प्रश्न नाहीये, सर्व जेवढे काही आहेत त्यांना आदरांजली देण्यासाठी ती प्रतिकात्मक आहे आणि ते फायबरचं आहे, कारण न्यायप्रविष्ट बाब आहे आणि ते विशुद्ध पारिवारिक कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय किंवा आम्ही कुठल्याही सामाजिक संघटनांच्या भावनेला आम्ही हात घालत नाही, कुठलाही धक्का लावत नाहीये। राजकीय एक कार्यक्रम म्हणजे तो कार्यक्रम घरगुती वार्षिक जे तिला आदरांजली वाहण्यासाठी वार्षिक पुण्यतिथीचं। म्हणजे कुठे हे शिल्प बनवलं जातंय, कसं असेल हे स्मारक? नाशिकला बनवलं जातंय आणि त्याचं पूर्ण माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने माँ जिजाऊला स्वाभिमानच्या दृष्टीने बघितलं जातं, माँ अहिल्याना संस्कारच्या दृष्टीने बघितलं जातं, तर माझं फार स्पष्ट मत आहे की ते एक प्रतिकात्मक आहे। म्हणून आम्ही जे आहे ते त्याला एक सर्वांना सर्वत्र, जसं जे वॉर मेमोरियल्स असतात आपण बघितलं तर वॉर मेमोरियल्समध्ये कसं की एक आपण प्रतिकात्मक करतो, पण सर्व वॉर जेवढे जे शहीद हुतात्मे झालेले असतात त्यांना आपण आदरांजली तिथेच वाहतो। म्हणून हे सर्व समाजाच्या आमच्या बहिणी काय त्यांना एक आदरांजली आहे आणि त्याचप्रमाणे पण कुठंतरी हे घटना विसर पडू नये आणि काळाच्या कुठे गाभाऱ्यात जाऊन आणि ते कुठेतरी तिचं म्हणजे ते विसर पडू नये म्हणून ते प्रतिकात्मक म्हणजे प्रत्येक नारी चेतनाला ती प्रतीक म्हणून म्हणजे उभी राहायला पाहिजे, ज्यानेकडून आत्मिक स्वतंत्रतेचा निर्णय घेण्यासाठी ते सक्षम राहतील। या सगळ्या घटनांच्या मागचा एक धडा म्हणून किंवा आठवण म्हणून ही सगळी गोष्ट समाजाच्या स्मरणात राहावी म्हणून खरं तर निर्भयाला आदरांजली देण्यासाठी हे स्मारक शिल्प उभारलं जात आहे। नाशिकमध्ये या स्मारक शिल्पाच्या उभारणीचं काम सुद्धा सुरू आहे। 13 तारखेला हे स्मारक तिथे जे आहे त्याचं औपचारिक उद्घाटन किंवा समाजाला त्याचं अर्पण केलं जाणार आहे। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, इंदौर।